रोल ऍक्शन. सर तुम्ही पुन्हा स्वतःच्या बळावर सगळं उभं करू शकता हे मला माहिती आहे, खात्री आहे मला याची. पण त्या राकेशने सगळं बळकावलं तर आजी, मामा, आकाश भाऊजी यांचं काय? मी छोट्या घरात राहू शकते, तुम्ही अंजलिकांसाठी कुठेही राहू शकता माहिती आहे मला. पण या सगळ्यात आपण घरच्यांना का अडवायचं त्या राकेशच्या जाळ्यात? सध्या राकेशने आपला बिझनेस बुडवला, ते फ्रॉड केला तर किती मोठे परिणाम होईल तुमच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या बिझनेसचे. तुम्ही एवढ्या मेहनतीने सुरू केलेला बिझनेस, त्याचं गुडविल टिकवून ठेवू शकेल तो? नाही, पुढे एकदा वाट लागेल तो त्याची. सर हा फक्त आपला प्रश्न नाहीये. अहो आजी घरी नाहीये, त्यांच्या गैरहजेरीत एवढं मोठा निर्णय घ्यायचा? अहो तुम्ही दोघं इमोशनली विचार करत होता, इमोशन मध्ये येऊन एवढे मोठे निर्णय घ्यायचे नसतात सर. काय चाललंय? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा फक्त तुमचा आणि अंजली त्यांचा प्रश्न नाहीये सर. आजी, मामा, आकाश भाऊजी सगळ्या घरच्यांचा निर्णय आहे. आणि घरची सून म्हणून या घराचं भलं कशात आहे हे बघणं माझं कर्तव्य आहे सर. माझ्या बहिणीच्या अगेन्स्ट जायला होतेस मला, कसलं कर्तव्य पार पडतेस? तुम्हाला नाही पडणार. या तुझी प्रॉपर्टीची हाव लपवण्यासाठी तू समोरच्यावर वाटेल ते आरोप करशील. मला माहिती आहे बाई, तुला तुझ्या वाटचं मिळणार आहे. मी माझ्या इच्छेचं मागे तुला प्रॉब्लेम काय आहे? आई प्लीज, हो तुम्हाला आता तू अर्णव भेटला का? तू पुढे 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 तुझं आता शेवटचा वाक्य आहे त्याच्यावरती बोल. नाही 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 खालचं नाही दिसत आहे. फक्त तो आहे ना धूर मिळतो का बघ ना जरा. थर्मोकॉल आहे का ऑलरेडी? हाँ ठीक है मैं सोच रहा था थोड़ा धुआं मिल जाता ना. भाप 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 वो चाय बंद किया ना जस्ट.